मुद्रांक सुधारणा दुसरी सुधारणा विधेयक 2026 सन 2026 विपई क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियमन सुधारणा विधेयक 2026 खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली। सन 2025 विसवी क्रमांक 109 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2025 सन 2026 विसवी क्रमांक 1 महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक 2026 सन 2026 विसवी क्रमांक 2 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा विधेयक 2026 सन 2026 विसवी क्रमांक 3 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत सुधारणा विधेयक व विधिग्राह्य विधेयक 2026 सन 2026 विसवी क्रमांक 4 महाराष्ट्र पूर्ण विनियोजन विधेयक 2026 सन 2026 विसवी क्रमांक 6 महाराष्ट्र अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांची विनियम सुधारणा विधेयक 2026 सन 2026 विसवी क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना विनियमन सुधारणा विधेयक 2026 सन 2026 विसवी क्रमांक 21 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2026 पंचायत राज समितीचा पहिला दुसरा व तिसरा व चौथा अहवाल सादर करणे। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पंचायत राज समितीचा पहिला दुसरा तिसरा चौथा अहवाल सभागृहात सादर करतो। पंचायती राज समितीचा पहिला दुसरा तिसरा चौथा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला। अनुसूचित जाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करणे। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने अनुसूचित जाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करतो। अहवाल सादर करण्यात आला। वाचत आहे ना काय हे कुठे पेज दिलेलं या संदर्भात क्रमांक 30 काय पण नाही, याच सायटेशन संदर्भातलं एक पेज आहे ते वाचायचं ना? नाही भाषण नाही, भाषण. ठीक ठीक। मुख्यमंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, मी एक विशेष विनंती करण्याकरता या ठिकाणी उभा आहे। हे जे थोडे सायटेशन वाचतो आणि मग त्याच्या संदर्भात सांगतो। महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विसवी क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता सुधारणा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। सभापती महोदय, आपल्याला कल्पना आहे की आपल्या दोन्ही सभागृहांनी एकमताने शक्ती कायदा तयार केला होता आणि आपण 16/10/2023 रोजी हा शक्ती कायदा केंद्र सरकारकडे मान्यतेकरता पाठवलेला होता। त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं आपल्याला हे सांगण्यात आलं होतं की जे केंद्रीय कायदे आहेत, कारण हा शक्ती कायदा आपण जो तयार केला तो IPC, CRPC आणि पॉक्सो या 3 कायद्यांना स्टेट अमेंडमेंट सुचवून आपण हा कायदा तयार केला होता। त्यावेळी आपल्याला केंद्र सरकारने असं कळवलं होतं की IPC आणि CRPC या दोघांचे अमेंडमेंट कायदे किंवा त्याचे नवीन कायदे हे तयार होत आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्या कायद्याला त्यावेळी थांबवून ठेवलं होतं। तदनंतर केंद्र सरकारने 2023 साली हे दोन्ही नवीन कायदे त्या ठिकाणी तयार केले, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे नवीन कायदे लागू झाले। आणि मग केंद्र सरकारने आपल्याला विचारणा केली की आता या 2 कायद्यांमध्ये आलेल्या तरतुदीनंतरही आपल्याला जो शक्ती कायदा आपण आमच्याकडे पाठवलेला आहे त्याची आवश्यकता वाटते आहे का। आणि म्हणून मग आपण त्या संदर्भात एक कंपॅरिझन करण्याकरता एक समिती तयार केली आणि या समितीला आपण कार्यकक्षा दिली की आता या तिन्ही कायद्यातल्या तरतुदी ज्या नव्याने झालेल्या आहेत आणि आपल्या शक्ती कायद्यातल्या तरतुदी या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आणि मग अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या BNS आणि BNSS मध्ये नाहीत त्या संदर्भातला आपल्याला तुलनात्मक रिपोर्ट हा त्या ठिकाणी सादर करावा। समितीने DGच्या अंतर्गत ही समिती होती। DGच्या समितीने याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करून आपल्याला एक रिपोर्ट सादर केला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की 2 तरतुदी वगळता शक्ती कायद्यातल्या सगळ्या तरतुदी आता BNS आणि BNSS मध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे या जर 2 तरतुदी आपण स्टेट अमेंडमेंट म्हणून या ठिकाणी केल्या तर शक्ती कायद्यात आपण केलेल्या सगळ्या तरतुदीची पूर्तता होईल। आणि म्हणून
त्या 2 तरतुदी त्यांनी कुठल्या सांगितल्या ज्या आता BNS आणि BNSS मध्ये नाहीत. तर त्यातली पहिली तरतूद अशी आहे की आपण शक्ती कायद्यामध्ये या ठिकाणी विक्टिम जो असतो तर त्या विक्टिमचं नाव ग्रीवियस हर्टच्या केसमध्ये आपल्याला रिव्हील करता येत नाही. बलात्कार असेल किंवा अशा प्रकारच्या महिलांच्या विरुद्धचे ऑफेन्सेस असतील. याच्यामध्ये शक्ती कायद्यात एक ॲडिशन आपण केली होती, ॲसिड विक्टिमचं नाव देखील अभिव्यक्त करू नये, पण ते BNS मध्ये आलेलं नाही. म्हणून स्टेट अमेंडमेंटच्या माध्यमातून आपण BNS मध्ये एवढी अमेंडमेंट करतोय की ॲसिड विक्टिमचं नाव जे आहे तेही त्या ठिकाणी अभिव्यक्त होऊ नये. दुसरं, सेक्शुअल ॲडव्हान्समेंट्सच्या संदर्भात आपण आताची जी डिजिटल माध्यमं आहेत या माध्यमांचाही समावेश हा शक्ती कायद्यात केला होता. BNSने त्याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्समध्ये त्यातल्या काही गोष्टींचा अंतर्भाव नाही केला, पण काही गोष्टींचा अंतर्भाव केला नाही. आणि म्हणून तो अंतर्भाव होण्याकरता दुसरं अमेंडमेंट आपण करतोय की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय, दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम, मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील अथवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराचा कोणत्याही भाग वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीच्या कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दाखवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्यफीत, ऑडिओ किंवा व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे, सामाजिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांचा वापर करून स्त्रीची बदनामी करणे किंवा तिची प्रतिमा मलिन करणे, स्त्रीचे नाव, विशेषतः तिचे छायाचित्र किंवा इतर कोणतेही ओळख पटविणारे साधन वापरून थेट किंवा अप्रत्यक्षपणे तिच्या लज्जेचा भंग करणे किंवा तिच्या गोपनीयतेचं उल्लंघन करणे. आणि मग याकरता आपण 3 वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे हे जे 2 स्टेट अमेंडमेंट आहे, हे 2 स्टेट अमेंडमेंट केले तर आपला जो शक्ती कायदा आपण केला होता त्या कायद्यातल्या 100% तरतुदी या BNS आणि BNSS मध्ये होतात. आणि म्हणूनच आज आपण अगदी लिमिटेड अशा प्रकारची ही विनंती या ठिकाणी घेऊन आलो आहोत. खालच्या सभागृहात देखील हे मांडलं, त्यांनी एकमताने त्याला मान्यता दिलेली आहे. याही सभागृहाने एकमताने याला मान्यता द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. अनिल परब. सभापती महोदय, हे जे विधेयक आलं आहे हे शक्तीपीठाच्या जे बिल होतं हे केंद्र सरकारकडे गेलं. त्यावेळेला त्यांनी ज्या महाराष्ट्र सरकारकडे अमेंडमेंट ज्या मागितल्या त्याला अनुषंगाने हे बिल आहे. आणि बरोबर आहे की ज्या शक्तीपीठात आपण ज्या काही शिफारसी पाठवल्या होत्या आणि त्याच्यातल्या ज्या काही तरतुदी राहून गेल्या होत्या त्याच्यातल्या महाराष्ट्र सरकारने सुचवल्या. याच्यात हे बिल अगदी बरोबर आहे, फक्त ह्याच्यामध्ये काही गोष्टींचा खाली जो गैरवापर केला जातो त्याच्यात नियमात काय बदल करता आला तर तो आपल्याला करावा लागेल. ह्याच्यातला पहिला पार्ट जो आहे तो बरोबर आहे की आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये आणि कुठल्याही सोशल मीडियावरती किंवा कुठल्याही अशा प्रकारे जो विक्टीम आहे त्या विक्टीमची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये. परंतु जो 75 मध्ये ह्या अपराधाबद्दल जो दोषी ठरतो याच्यामध्ये सगळ्यात ज्या वाईट केसेस आमच्याकडे येतात त्याच्यामधला हा जो 1 नंबर आहे, शरीरास स्पर्श करणे. काय झालं, ह्या शरीरास स्पर्श करणे याचा फायदा गैरफायदा इतका घेतला जातो, जर इंटेन्शन असेल तो स्पर्श करण्याचा तर म्हणणं बरोबर आहे. जर पर्पजली जर असं कोणी काय केलं असेल, त्याचा विनयभंग केला असेल किंवा त्याच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु झोपडपट्ट्या असतील, म्हणजे काही ठिकाणी शेजाऱ्यांमध्ये मारामारी होते, घरातल्या बायका, या घरातल्या बायका, त्या घरातल्या बायका, या घरातले पुरुष, त्या घरातले पुरुष एकमेकाशी मारामारी करतात. आणि मग अशा वेळेला ज्याची पोलीस स्टेशनला ओळख आहे ती दुसऱ्या पार्टीवरती अशी केस घेतली जाते की ह्याने माझा विनयभंग केला, याने माझा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये इंटेन्शन मारामारीचं आहे,
याच्यात इंटेन्शन कुठलं अशा प्रकारचं इंटेन्शन नाही की त्याच्यात लैंगिक कृत्य करण्याचं इंटेन्शन नाही आहे. पोस्कोच्या केसेसमध्ये देखील हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते. पोस्कोची ओरिजिनल डेफिनेशन जी होती तिला ज्या वेगवेगळ्या अमेंडमेंट आल्या त्याच्यामुळे आता असं झालंय की खरोखर या भानगडीत पडावं की नाही. कारण मध्यंतरी एक केस मुंबईत अशी झाली की एक अल्पवयीन मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली आणि म्हणून मग त्याच्या ओळखीच्या नगरसेवकाला ते लोक गेले की बाबा तुझ्या ओळखीची आहेत, जरा प्रकरण मिटवून टाक. त्याने मिटवलं. त्यांच्यासमोर प्रश्न मिटला की बाबा आता चला ठीक आहे यांचं लग्न लावून द्या. लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यावरती मुलगा परत थोडे दिवस राहिला आणि दुबईला पळून गेला. त्या नगरसेवकाला 6 महिने आतमध्ये ठेवला होता. त्यामुळे ह्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये. हे जो शरीरास स्पर्श करणे याच्या मागचं इंटेन्शन तुम्हाला नियमात ऍड करता आलं. जर नियमात दुरुस्ती केली तर बऱ्याचशा गोष्टी, अदरवाईज आम्ही देखील सोशल फील्डमध्ये काम करणारे लोक आहेत, कोणाची एकाची बाजू घेतली तर दुसरे आमच्यावरती अशा प्रकारे आरोप करतात की विनयभंगाची केस झाली. आता आपल्याला माहिती आहे की नगरसेवकांवरती, शाखा प्रमुखांवरती, कार्यकर्त्यांवरती विनयभंगाची केस टाकणं फार सोपं झालंय. आणि मग ज्या वेळेला आमचे इलेक्शन कमिशनला जेव्हा जातो आमचा ॲफिडेव्हिट, तेव्हा लोकांना काय वाटतं, अरे हा विनयभंगाच्या केसमधला आरोपी आहे, याला काय मत द्यायचं. आणि त्यामुळे याच्यात नियमात आपण जरा दुरुस्ती करावी. याला जर तुमचं इंटेन्शनचं अमेंडमेंट जर नियमात करता आली तर अमेंडमेंट करून किमान ह्या सभागृहात बसलेल्यांची तर सुटका करा पहिली. तर त्याच्यामुळे माझी विनंती आहे की बिल बरोबर आहे, अमेंडमेंट तर झाल्याच पाहिजेत. कारण ज्या शक्ती बिलाच्या कमिटीवर मी पण होतो, मला माहिती आहे की त्याच्यातल्या काही तरतुदी या दुरुस्त करून आलेल्या आहेत. फक्त ही माझी अमेंडमेंटची सूचना मान्य करा. शशिकांत शिंदे. सभापती महोदय, या ठिकाणी या विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता 2023 महाराष्ट्र राज्य लागू असताना त्यात सुधारणा करण्याकरता विधेयक मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. विधेयक चांगलं आहे, आम्ही त्या विधेयकाचं स्वागत करतो. पण अनिल परबांनी सांगितल्याप्रमाणे केंद्राच्या आणि राज्याचे कायदे असताना त्यात सुधारणा करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. खरं म्हटलं तर उद्देश काय होता त्यांनी स्पष्ट पहिलेच सांगितलेलं आहे. कायदा जेव्हा आपण करतो त्या कायद्यातल्या काही त्रुटी, कारण पूर्वी असे बरेच कायदे आपल्याकडे आहेत, या सर्व लैंगिक अत्याचारापासून असलेल्या संरक्षणासाठी पोस्को वगैरे अनेक कायदे महाराष्ट्राने आणि देशात बनवलेले आहेत. तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यावेळेला घटना घडतात त्या सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे कायदे परत दुरुस्त करावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून महाराष्ट्राने मला वाटतं की केंद्रातले, राज्यातले, अनेक राज्यातले कायदे असताना सुद्धा शक्ती कायदा हा नवीन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर चर्चा झाली, तो प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यातला केंद्राने तो थांबवला. बऱ्याच वेळा बाहेरसुद्धा आणि सदनाच्या बाहेर आणि आतमध्ये सुद्धा चर्चा व्हायची की आपण कायदा मंजूर केला, तो अजून मंजूर का झाला नाही. त्याचा खुलासा आपण केला की केंद्राने सांगितलं होतं की या कायद्यामध्ये आम्ही अजून कायद्यामध्ये स्ट्रॉंग कायदा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा खुलासा त्यांनी केला. त्यातल्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या आपण सांगितल्या. अनिल परबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सांगितलेलं उत्तर जे आहे त्याच्यात मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण एक वस्तुस्थिती आहे की आपण पीडित व्यक्तीचं कुठेही नाव किंवा त्याचा फोटो किंवा कुठल्याही प्रकारचं चित्र बाहेर येऊ नये याची काळजी घ्यावी लागते. हे कायदा करताना मग तो सोशल मीडिया पुरतंच मर्यादित राहणार आहे का आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरतं सुद्धा त्याला बंधन घालणार आहोत. कारण काल आपण बघतोय खराताचं प्रकरण बाहेर आल्यानंतर ते मीडिया पुरतं मर्यादित राहिलं नाही, ते वर्तमानपत्र आणि त्याचबरोबर प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा गेलं. आणि त्या संदर्भामध्ये मग ते नियमामध्ये बसवत असताना या चौकटीमध्ये आपण सगळ्यांना बसवणार का? कारण हे प्रकाशन जर कोणी केलं तर नुसतं प्रकाशन करण्यासाठी ज्यांनी पुढाकार पहिला केला त्याच्याऐवजी जे जे प्रकाशित करतायत त्यांच्यावर तुम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करणार का, ह्याच्या संदर्भातला खुलासा होणं गरजेचं होतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे, आपण जर बघतो की आता आपल्याकडे हनी ट्रॅप हा प्रकार फार वाढलेला आहे. म्हणजे ठरवून ब्लॅकमेलिंग करायचं आणि मग तो व्यापारी असेल कोण असेल, काही लोकांनी आत्महत्या केल्या. आणि म्हणून या असलेल्या प्रकाराला सुद्धा कायद्याच्या चौकटीचा आधार घेऊन जर कोण काय तशा पद्धतीने करत असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. सत्यता पहिली पडताळून घेतल्यानंतर कारवाई केली तर मला वाटतं तो न्याय मिळू शकतो. आणि मला वाटतं अशा प्रकारचं काही लोक मॉप करतात, म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा चेहऱ्याला दुसरा चेहरा लावतात
आणि मॉप करून तो सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की ज्याचा गैरउपयोग करून त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करायला जातो. जसं तुम्ही सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या ह्याचा अशा पद्धतीने डाउनलोड करून आपण त्याचा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न होतो का, त्याच्यासाठी आपण काय करणार, हा विषय फार महत्त्वाचा आहे. आपण तरतूद करताना ही तरतूद आपण निश्चितपणाने करताय. म्हणून मगाशी सांगितलं व विनयभंगाच्या केसेस ज्या पोलीस स्टेशनला दाखल होतात त्यावेळेला त्या विनयभंगाच्या केसेस वैयक्तिक वादातून किंवा राजकीय वादातून सुद्धा केल्या जातात. माझी विनंती एवढीच आहे की पोलिसांना हा अधिकार देत असताना साहजिकच आहे की ज्यावेळेला एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये वैयक्तिक अशा प्रकारचं हे झालं तरच या कायद्याची लागू करावी. परंतु मगाशी अनिल परबांनी सांगितल्याप्रमाणे काही सामुदायिक किंवा सार्वजनिक किंवा राजकीय ह्याच्यातून वादविवाद झाला आणि त्यात विनयभंगाची केस आली तर त्याचं व्हेरिफिकेशन करूनच कारवाई करण्याचा एकदा सूचना आपण करावे. हे करत असताना मगाशी सांगितलं पोस्कोचा विषय जो आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना आपण हे पण स्ट्रिक्टली करायला गरजेचं आहे. मी काही गोष्टीचा उल्लेख ह्या सदनामध्ये मागच्या वेळेला केला होता. काही वेळेला पोलिसच या गुन्हा पोस्कोचा दाखल करायचा असताना सुद्धा तो टाळतात. त्यामध्ये त्यांचा विशिष्ट हेतू असतो किंवा एखाद्या कुटुंबामध्ये एकमत व्हावं. आई वडील म्हणतात मुलगी आमच्याकडे परत आली तर आम्हाला ते बाहेर कुठं वाच्यता करायची नाही, ही पण एक वस्तुस्थिती असते. पण काही वेळेला आई वडील ज्यावेळेला जातात की माझी मुलगी या ठिकाणी गेलेली आहे तिला शोधून आणा, तर त्यामध्ये काही लोकांच्या असलेल्या दुर्लक्षपणामुळे ह्या पोस्को कायद्याचा अंमलबजावणी करण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे एखादा कायदा झाला तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीमधली बंधन हे त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या लोकांना असणं गरजेचं आहे. त्यात जाणीवपूर्वक कोण जर टाळाटाळ करत असतं तर हे कायदे करून काय फायदा होणार नाही, त्या कायद्याचा उपयोग होणार नाही, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. याच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने आपण विचार करावा. आणि म्हणून या सर्व कायद्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे. आणि या असलेल्या कायद्यातून आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये खरोखरच आहे आपण या सोशल मीडियावर काल आपण जाहीर केलेलं आहे की नाशिकचं घटना घडली ते आता सार्वजनिक ह्याच्यावरून सगळी ही पोस्ट हटवायला लागतील अशा प्रकारचा तुम्ही निर्णय घेतलेला होता. त्याच्याच पद्धतीने आमची अपेक्षा आहे की ते आता